माफ करा, मला यायला उशीर झाला. जे सांगेन खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. मिसेस सावली, उजळणी करायला उशीर झाला का? मग आपण तोंडी परीक्षा घेऊया. माय लॉर्ड, ज्या मुलीचा नवरा कुठलाही दोष नसताना खुन्याचा आरोपी म्हणून त्याच्या समोर उभा आहे, तिच्याशी जरा सहानुभूतीने बोललं जावं अशी मी कोर्टाला विनंती करते. गुन्हेगाराच्या बायकोला सहानुभूती? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. सारंग मेहेंदळे गुन्हेगार आहेत हे अजून सिद्ध झालेलं नाहीये. त्यामुळे माझ्या सहकारी वकिलांनी त्यांच्या फॅमिलीशी थोडंसं माणुसकीने बोलावं अशी मी नम्र विनंती करते. ऑब्जेक्शन सस्टेन. थँक्यू माय लॉर्ड. ठीक आहे माय लॉर्ड. मिसेस सावली, तुमचं आणि सारंगचं लग्न सारंगच्या मनाविरुद्ध झालंय हे खरं आहे का? त्यांचं लग्न माझ्याशी होणार होतं हे त्यांना माहित नव्हतं. वा, खूपच खरं बोलताय तुम्ही. ज्याची बाजू सत्याची असते ना, ते नेहमी खरंच बोलतात. अहो, पण तुमचा नवरा तर खोटं बोलतोय ना. सगळे पुरावे ओरडून सांगतायत की खून त्यानेच केलाय, पण तरीही ते नाही म्हणतायत. ज्या चाकूने खून झालाय त्या चाकूवर त्यांच्या बोटांचे ठसे आहेत, तसे पुरावे आहेत आमच्याकडे. सर, खोटं ओरडून सांगितलं ना तरी ते सत्य होत नाही. आणि तुमच्याकडे जे रिपोर्ट आहेत त्यात अजून कोणाचे तरी ठसे आहेत हे सिद्ध झालंय ना आता. पण त्यामुळे तुमचा नवरा निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही ना. फार फार तर ज्या दुसऱ्या कोणाचे ठसे आहेत त्याने आणि सारंगने मिळून हा खून केलेला आहे असं होऊ शकतं. हे बघा, मला ना या कायद्यातलं काहीच कळत नाही, पण माझं मन मला सांगतंय की सारंग सर असं कधीच करू शकत नाहीत. दुर्दैवाने कोर्ट कायद्यावर आणि पुराव्यांवर चालतं, मनावर नाही. माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या माणसाने लग्नानंतर तुम्हाला स्वीकारलं नाही, तुमच्याशी दोन शब्द प्रेमाने बोलला नाही, तुमच्याशी संवाद साधला नाही, तो माणूस चांगला आहे असं म्हणायचंय तुम्हाला? आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. माझ्या सहकारी वकिलांनी तोंड सांभाळून बोलावं. ऑब्जेक्शन सस्टेन. थँक्यू माय लॉर्ड. ओके माय लॉर्ड. मिसेस सावली, ती मुलगी तुमच्या नवऱ्याची, त्यांच्या कंपनीची बदनामी करत होती, हा राग त्यांच्या मनात होता आणि तिथे गेल्यावर तिने केस मागे घ्यायला नकार दिला. याचा त्यांना राग आला आणि या रागामुळे त्यांनी तिच्या पोटात चाकू खुपसला आणि तिचा खून केला. यात न समजण्यासारखं काय, हे सत्य आहे. नाही, खोट आहे हे. निर्दोष आहेत ते बघा ना तुम्ही त्यांच्याकडे एकदा तरी. माझे सारंग सर माझा तितकाच मान ठेवतात जितका ते त्यांच्या आईचा ठेवतात. त्यांचं अस्तित्व म्हणजेच माझं अस्तित्व आहे. लहानपणापासून ना माझ्या विठुरायाने माझ्या समोर न येता कायम माझा सांभाळ केला आणि आता साक्षात सारंग सरांच्या रूपात तो माझ्या सोबत माझ्या समोर उभा आहे. स्वतःच्या फक्त असण्याने जो आधार देऊ शकतो, संजीवनी देऊ शकतो, तो एखाद्याचं आयुष्य हिसकावून नाही घेऊ शकत सर. तर सावली, माझे सहकारी मित्र आता म्हणाले तसं सारंग यांनी तुझा स्वीकारच केला नव्हता.
त्या माणसावर तुझा एवढा विश्वास कसा काय? आमचं लग्न अशा परिस्थितीत झालं होतं ना, त्यांच्या जागी दुसरं कोणीही असतं तरी तो असाच वागला असता माझ्याशी. खरं तर ते मला लगेच घटस्फोटही देऊ शकले असते, पण मी तसं नाही केलं. त्यांनी आमच्या नात्याला वेळ दिला, वेळ घेतला, आणि म्हणून साक्षात माझ्या विठुरायाने येऊन जरी मला सांगितलं ना की सारंग सर दोषी आहेत, तरी मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार. माय लॉर्ड, प्रथमदर्शनी सगळे पुरावे जरी माझ्या अशिलाच्या विरुद्ध जात असले तरी इथे आलेल्या प्रत्येक साक्षीदाराने हेच सांगितलेलं आहे की सारंगने खून केलेला नाहीये. सगळ्यात मोठा पुरावा त्या चाकूवर त्यांचे फिंगरप्रिंट्स आहेत, हे विसरू नका. वकील साहेब, पण त्याच्यावर अजून एका व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स आहेत हे तुम्ही विसरताय. आणि जोवर पोलीस त्या व्यक्तीला शोधत नाहीत तोवर माझ्या अशिलांवरती खुनाचा आरोप करणं चुकीचं नाही का ठरणार? आणि सारंगला खून करताना पाहिलंय असं म्हणणारा एकही साक्षीदार कोर्टामध्ये आणण्यास तुम्ही असमर्थ ठरलेला आहात. गुन्हेगाराला मोकाट सोडण्याचा कायदा अजूनही अस्तित्वात नाहीये हे माझ्या सहकारी वकिलांना माहित नाहीये वाटतं. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. वकील साहेब, सारंग यांच्यावरती अजून खुनाचा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये. तुम्ही बसा. माय लॉर्ड, मला अजून एका साक्षीदाराला विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परवानगी द्यावी. त्यांचं नाव आहे शिवानी कारखानीस. त्यांचा या केसशी काय संबंध आहे? कळेल कळेल, संबंध पण कळेल, हो सगळं कळेल. त्यांना येऊ तर द्या. परवानगी आहे. शिवानी कारखानीस हाजीर हो. जे सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. मिस शिवानी कारखानीस, तुम्ही अत्यंत सक्सेसफुल बिझनेस वुमन आहात. स्वकर्तृत्वाने तुम्ही मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे. मला असं वाटतं आतापर्यंत तुम्ही 10 कंपनीज टेक ओव्हर केल्यात. खाता की काय? एक्सक्यूज मी. आय मीन, काय खाता? तुम्हाला इतकं यश कसं काय पचवता येतं? यश मिळवण्याची जिद्द असेल ना तर यश पचवताही येतं आणि कमावताही येतं. क्या बात आहे. भलत्याच हट्टी दिसताय तुम्ही. हा, म्हणजे तुमच्यामध्ये ना अशी जिंकण्याची जिद्द आहे. हे प्रश्न विचारायला बोलवलंय मला इथे. आय एम सॉरी, तुमचा वेळ खूप इम्पॉर्टंट आहे माहिती आहे मला. तर मी मुद्द्यावर येते आणि तुम्ही ही पटापट उत्तरं द्या. मला सांगा, तुम्ही सारंग मेहेंदळे यांना ओळखता? हो, कधीपासून? 1 महिना झाला असेल. इतक्यात त्यांच्याशी घरोबा झाला? हो, कारण त्याच्या आई वडिलांनी मला आपलंसं केलं.